दादा प्लीज परत या ना. एवढं रागवायला काय झालं? तुमच्याच शैलीत म्हणायचं म्हटलं तर असं आम्ही तुमचं काय घोडं मारलंय हो की आता तुम्ही आम्हाला पुन्हा दिसणारही नाही. एक मिनिट असं तुम्ही आम्हाला दरडावणार सुद्धा नाही. अहो महाराष्ट्र तर पोरका केलातच तुम्ही, पण तुमच्यामुळं आज ज्या गावांना शहरांना ओळख मिळाली त्यांचं काय, बारामतीचं काय? ती तर निशब्दच झाली. आणि पिंपरी चिंचवडचं तर बोलायलाच नको. पोरकही केलं आणि परकही. आठवतंय तुम्हाला? कायम घाई. तुम्हाला कामाचा उरकच इतका की तुम्हाला कामासाठी दिवसच कधी पुरायचा नाही. म्हणून मग स्वतःच घड्याळ पाहायचं, घड्याळातली वेळ स्वतःच ठरवायची. तिकडं सूर्य उगवला आणि इकडं तुमचं काम सुरू. म्हणजे 24 तास तुम्हाला कामाला पुरत नाहीत म्हणून सकाळपासूनच तुमच्या कामाचा दिवस सुरू. बघावं तेव्हा बैठका, कार्यक्रम आणि पाहणी दौरे. सकाळी 6 वाजल्यापासून तुमच्या डोक्यात फक्त एकच, महाराष्ट्राचं भलं करायचंय, महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. अरे पण महाराष्ट्राचा विकास करणारा नेताच जर आज इथे शिल्लक नसेल तर या महाराष्ट्रानं करायचं तरी काय? विमान अपघातात गेलात हा विश्वासच आम्हाला बसत नाहीये. असं वाटतंय कुठून तरी आवाज येईल, एक मिनिट, अरे मी कुठं गेलोय बेट्या, मी तुमच्यातच आहे. असा कधीतरी गैवरलेला आवाज कानावर पडेल असं वाटतं, पण आता ते शक्यच नाही. निशब्द तर केलंच, पण वाऱ्यावर पण सोडून गेला. एवढं काय रागवायला झालं आमच्यावर? बघावं तेव्हा त्या फाईली आणि तुम्ही. अहो त्या विमाना, जाऊ दे, त्या विमानात बसताना सुद्धा फायलींसाठी घेऊन बसला आणि विमान अपघातानंतर तुम्हाला शोधायची वेळ आली तर हाती लागला फक्त फायली. हे योग्य नाही केलं तुम्ही. 8 वेळा आमदार, 6 वेळा उपमुख्यमंत्री. अख्ख्या महाराष्ट्राला तुमच्या नावापुढे उपमुख्यमंत्री हा शब्द कायमच खटकला. कारण की प्रत्येकाच्या मनात एकच, एक ना एक दिवस दादांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलेलं पाहिजे. त्या मुख्यमंत्री या शब्दापुढचा उप हा शब्द कधी गळेल एवढंच फक्त महाराष्ट्र जनतेच्या मनात होतं. पण तो उप काही शेवटपर्यंत गळाला नाही. उलट तुमच्याच नावापुढे तुम्ही कैलासवासी शब्द लावून गेलात आणि ते आम्हाला कधीच सहनच होणार नाही, पटणार नाही. उपमुख्यमंत्री हा शब्द सुद्धा आम्हाला सहन होत नव्हता, पण करणार काय? मला आठवतं एकदा तुमची मुलाखत घेताना तुम्ही उत्तर दिलं होतं, अरे बाबा मॅजिक फिगर लागते, 145 आकडा, तेवढे आमदार लागतात. पण थोडी कळ सोसली असती तर तेही झालं असतंच ना. अहो आज ना उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलाच असतात, पण तिथं पण घाई. तुमचे विश्वासू कारचालक मनवे यांनी किती वेळा मनवलं काल तुम्हाला,
दादा आजच कारनं जाऊ आपण, आजच कारनं मुंबईहून बारामतीला जाऊ. पण ऐकतील ते दादा कसले ना. शेती ही माती आणि सहकाराशी नाती. आज शेतीतला पण नेता नाही, मातीतला नाही, सहकाराचा तर विषयच नाही. सर्वे करणाऱ्या एजन्सी आणि इमेज मेकिंग मधून तयार होणारे नेते कुठे? आणि अजित दादा, मातीतून तयार होणारा तुमच्यासारखा नेता कुठे? अनेक नेते घडले, आले गेले, पण यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा नेता आज आम्ही हरवून बसलो. ही अशी वेळ महाराष्ट्रावर येणं म्हणजे, आज महाराष्ट्राचं राजकारण सुद्धा तुमच्या जाण्यानं मुसमुसून रडतंय. तुमच्यासारखा वक्तशीर, स्पष्ट वक्तेपणा, शिस्तबद्ध, काटेकोरपणा असलेला नेता आज महाराष्ट्रात शोधून सापडायचा नाही. अजून कितीतरी बरीच वर्ष होती. आजचं राजकारण काय आहे महाराष्ट्रातलं? उग्र आणि विखारी. तुम्ही राजकारणात हसायला शिकवलं, त्याचा पोत बदललात. राजकारण तरुणांना आवडायला लागलं ते तुमच्यामुळे. आज तरुण पिढी राजकारणाकडे आकृष्ट झाली ती फक्त तुमच्यामुळे. कामाचा माणूस, दादा माणूस, हक्काचा माणूस हे शब्द आता दुसऱ्या कुणाच्या नावापुढे लावायचे. काय दिसायचाच हो दादा तुम्ही त्या गुलाबी जॅकेटमध्ये. आज त्या गुलाबी जॅकेटचा रंगच उडाला. तो रंग दुसऱ्या कुणाला शोभूच शकणार नाही. कायम तुम्ही बघाव तेव्हा एकच, बोल काय काम तुझं, होणार असेल तो हो म्हणीन, नाहीतर नाही म्हण. बघाव तेव्हा फक्त काम, काम आणि काम. आणि घाई कसली तर फक्त कामाची. 6 वाजता उठायचं, काम करायचं, पळ पळ पळायचं. बारामतीत विमान लँडिंग झालं असतं तरी काय करणार होता? तेच परत सभा, कार्यक्रम, बैठक. तुमची ती नर्म विनोदी शैली पुन्हा आम्हाला लाईव्ह कधीच बघायला मिळणार नाही. आता तुमची भाषण ऐकायची फक्त रेकॉर्ड झालेली. कधीतरी तुमचे ते विनोद, दादा काय, पादा काय. एकानं विचारलं, ती अमुक तमुक नर्तकी त्या बाईला समोर नाचतीये. 1 मिनिट, मग तुझं काय जातंय? कुणीतरी सभेत तुम्हाला दादा आय लव्ह यू म्हणायचं, त्यावर तुम्ही म्हणायचे आय लव्ह यू ठेवू तुझ्याकडेच, तुझ्या बायकोला म्हण, आणखी प्रेम वाढल. आता आम्हाला आय लव्ह यू म्हणायचं कोणाला, हा प्रश्न पडला. दादा हे बरोबर नाही केलं. अशी एक्झिट आजही आम्हाला असं वाटतं की कोण म्हणतंय दादा गेले, दादा तर आहेतच. आजही असं वाटतं, आता वाटतं मला या क्षणाला की कुठून तरी तुमचा आवाज कानावर येईल. याच्या माध्यमातून नाही का राखुरा, अरे बेट्या आम्ही असा जात नसतो. जोपर्यंत हातपाय हालताय तोपर्यंत कामासाठी पळत असतो. आज महाराष्ट्राचं चाक रुतलंय ना, ते तुमच्या अश्रूंच्या गाळामध्ये.
अख्खा महाराष्ट्र हळहळतोय, टाहो फुटतोय. दादा परत या ना, दादा प्लीज परत या ना, दादा प्लीज परत या ना.